मागच्या लेसनमध्ये आपण पाहिलं होतं की ड्युप्लेक्सेसचा वापर करून दिलेल्या नंबरचा स्क्वेअर कसा करायचा आणि तो स्क्वेअर आपण रायटिंग आन्सर इन पार्ट्स या पद्धतीने केला होता. म्हणजे ड्युप्लेक्सेस त्याचे कॅल्क्युलेट केले आणि ते ड्युप्लेक्सेस आपण पार्ट्समध्ये लिहिले. त्यानंतर फायनल आन्सर काढण्यासाठी आपण त्या पार्ट्सला बॅलन्स केला आणि फायनल आन्सर काढला. ही पद्धत होती. म्हणजे पार्ट्समध्ये आपण उत्तर लिहिलेलं होतं. आता या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत की डायरेक्ट उत्तर कसं लिहायचं, एका लाईनमध्ये उत्तर कसं लिहायचं. यामध्ये सुद्धा ड्युप्लेक्सेसचाच वापर होणार आहे, पण आपण पार्ट्समध्ये उत्तर लिहिणार नाही. हे 5 एक्झाम्पल्स आपण सोडवणार आहोत, म्हणजे यांचे स्क्वेअर्स कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि हे स्क्वेअर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण पार्ट्समध्ये आन्सर न लिहिता एकाच लाईनमध्ये उत्तर लिहिणं या पद्धतीचा वापर करणार आहोत. तर पहा, पहिलं एक्झाम्पल आहे. पहिलं एक्झाम्पल काय आहे? 3.7 चा स्क्वेअर. आता लक्षात घ्या, इथे पॉइंट पाहून कन्फ्यूज होण्याची आवश्यकता नाही. ड्युप्लेक्स पद्धतीने स्क्वेअर कॅल्क्युलेट करेपर्यंत या पॉइंटला निग्लेक्ट करा. हा जो डेसिमल पॉइंट आहे या पॉइंटला निग्लेक्ट करा. ठीक आहे. पहिले आपण हा जो नंबर आहे 3.7 असा लिहू, म्हणजे यातला जो पॉइंट आहे हा निग्लेक्ट करू. यातला हा जो डेसिमल पॉइंट आहे हा निग्लेक्ट करून पहिले आपण 37 लिहून घेऊ. त्यानंतर ड्युप्लेक्सेस मेथडचा उपयोग करून, द्वंद्वयोग या सूत्राचा उपयोग करून आपण आता याचा स्क्वेअर कॅल्क्युलेट करणार आहोत. पार्ट्समध्ये उत्तर न लिहिता डायरेक्ट एकाच लाईनमध्ये उत्तर लिहिणार आहोत. आपण मागच्या लेसनमध्ये पाहिलेलं होतं की पार्ट्समध्ये उत्तर लिहित असताना आपण राईट टू लेफ्ट आणि लेफ्ट टू राईट अशा दोन्हीकडनं सुरुवात आपण करू शकतो. मात्र एकाच लाईनमध्ये जर उत्तर लिहायचं असेल, डायरेक्टली जर का उत्तर लिहायचं असेल, तर आपल्याला सुरुवात ही कंपल्सरीली राईट टू लेफ्ट अशीच करावी लागणार. बरोबर? ओके. तर पहा, राईट टू लेफ्ट आपण सुरुवात करणार. पहिला डिजिट कन्सिडर करा. पहिला डिजिट राईट कडनं पहिला डिजिट काय आहे? 7. म्हणून त्या 7चा ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करा. ही आहे स्टेप नंबर 1. ड्युप्लेक्स ऑफ 7. काय आहे ड्युप्लेक्स ऑफ 7? 7 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 49. 49 पैकी 9 आन्सर लाईन मध्ये लिहा आणि हा जो 4 आहे तो कॅरी करा. स्टेप नंबर 2 काय आहे? राईट साइड कडनं जो दुसरा डिजिट आहे तो पहिल्या डिजिटला जॉईन करा. म्हणजे आता किती डिजिट्स आहेत आपल्याकडे? 2 डिजिट्स आहेत. या 2 डिजिटचा ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करा. कसा करतो 2 डिजिटचा ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट आपण? 2 इंटू 3 इंटू 7. म्हणजे 2 डिजिटचा प्रॉडक्ट आणि त्याचा ट्वाइस, त्याची दुप्पट. 2 3 जा 6, 6 7 जा 42, 2 6 6 7 42. आता या 42 मध्ये, आता या 42 मध्ये हा जो कॅरीड डिजिट 4 आहे तो ऍड करायचा आहे. म्हणजे किती? 42 प्लस 4 46. येस. आता या 46 पैकी युनिट्स प्लेस डिजिट 6 हा आन्सर लाईन मध्ये लिहायचा आणि टेन्स प्लेस डिजिट 4 हा कॅरी करायचा. लक्षात असू द्या नेहमी की डायरेक्ट उत्तर लिहित असताना, म्हणजे एकाच लाईन मध्ये उत्तर लिहित असताना आपण जो प्रॉडक्ट येतो त्या प्रॉडक्टचा युनिट्स प्लेस डिजिट आन्सर लाईन मध्ये लिहितो आणि हायर प्लेस डिजिट किंवा डिजिट्स जे असतात ते कॅरी करतो. पुढला प्रॉडक्ट आपल्याला मिळाला किंवा पुढला ड्युप्लेक्स आपल्याला मिळाला की त्या ड्युप्लेक्समध्ये जो कॅरीड डिजिट किंवा कॅरीड नंबर असतो तो आपण ऍड करतो आणि जे उत्तर येईल त्याचं पुन्हा युनिट्स प्लेस डिजिट आन्सर लाईन मध्ये लिहितो आणि हायर प्लेस डिजिट किंवा नंबर कॅरी करतो. ओके, अशी ती पद्धत आहे. साधी आणि सिंपल पद्धत आहे. बरोबर. आता स्टेप नंबर 3. आता लक्षात घ्या, राईट साइड कडनं आपण सुरुवात केलेली होती. पहिला डिजिट आणि दुसरा डिजिट, या दुसऱ्या स्टेप मध्ये दोनही डिजिट ऍट अ टाइम कव्हर झालेले आहेत. आता वेळ आहे एक्सक्लुजन फेज, एक्सक्लुजन करण्याची. आता या तिसऱ्या स्टेप मध्ये पहिला राईट साइड कडनं पहिला डिजिट एक्सक्लूड करा आणि कन्सिडर करा एकच डिजिट. कारण राहिलेला एकच डिजिट, 2च डिजिट्स आहेत या नंबर मध्ये, म्हणून आता एकच डिजिट आहे तो कन्सिडर करा आणि त्या एकाच डिजिटचा, सिंगल डिजिटचा ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करा. ड्युप्लेक्स ऑफ 3 which is equal to 3 squared which is equal to 9.
पण आता 9 हा जसाच्या तसा लिहायचा नाही. कॅरीड डिजिट 4 या 9 मध्ये ऍड करायचं आहे. किती आलं उत्तर? 13. 13 मात्र आता जसाच्या तसा लिहायचा आहे. लक्षात घ्या, 13 हा जसाच्या तसा लिहायचा आहे, कारण आता इथे प्रोसेस किंवा प्रोसिजर संपलेली आहे, म्हणून 13 जसाच्या तसा लिहायचा आहे. आता हे आलं आपलं फायनल आन्सर. काय आहे फायनल आन्सर? 1369, 1369. लक्षात घ्या, मात्र हा स्क्वेअर आहे 37चा. लक्षात घ्या, डेसिमल पॉइंट निग्लेक्ट करून आपण 37 लिहिलेलं होतं. या 37चा स्क्वेअर आहे 1369. आता या 3.7चा स्क्वेअर कसा लिहायचा? पहिले 1369 लिहून घ्या आणि दिलेल्या नंबरमध्ये म्हणजे 3.7 मध्ये किती डेसिमल प्लेसेस आहेत? 1 आहे, म्हणून त्याच्या स्क्वेअरमध्ये 2 डेसिमल प्लेसेस असायला पाहिजे. बरोबर? म्हणून हे 2 डेसिमल प्लेसेस आपण राईट साइड कडनं काउंट करायचे. 1 and 2 म्हणजे 9 and 6 आणि इथे डेसिमल डॉट, डेसिमल पॉइंट. तर हे उत्तर आहे. हे उत्तर आहे. 3.7 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 13.69. या पद्धतीने आपण एकाच लाईन मध्ये आन्सर लिहू शकतो. आणि मित्रांनो, हे आन्सर हा स्क्वेअर इतका फास्ट कॅल्क्युलेट होतो. जर मेंटल कॅल्क्युलेशन करण्याची तुमची एबिलिटी वाढली तर हा जो स्क्वेअर आहे हा खूप फास्ट कॅल्क्युलेट होतो. खूप फास्ट कॅल्क्युलेट होतो. अगदी काही सेकंदांमध्ये सुद्धा कॅल्क्युलेट होतो. बरोबर आहे? तर या पद्धतीने आपण उत्तर लिहितो. पुन्हा एकदा सांगतो, काय करतो आपण? जर डेसिमल प्लेसेसमध्ये नंबर असेल दिलेला तर त्यातला जो डेसिमल पॉइंट आहे तो आपण निग्लेक्ट करतो आणि तो होल नंबर लिहितो. त्यानंतर तो होल नंबर कन्सिडर करतो आणि त्याचा या ड्युप्लेक्सेस मेथडनी स्क्वेअर करतो. स्क्वेअर केल्यानंतर जितके डेसिमल प्लेसेस त्या गिव्हन नंबरमध्ये असतील त्याच्या दुप्पट डेसिमल प्लेसेस आन्सरमध्ये आपण लिहितो. बरोबर आहे? म्हणजे राईट साइड कडनं तितके डिजिट्स आपण सोडतो आणि तितके डिजिट्स सोडल्यानंतर राईट साइड कडनं सोडल्यानंतर आपण डेसिमल डॉट लिहितो, डेसिमल पॉइंट लिहितो. आणि त्यापूर्वी आपण ड्युप्लेक्सेस मेथड वापरून स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट करतो त्याच पद्धतीने, जी पद्धत आपण मागच्या लेसन मध्ये वापरलेली आहे तीच पद्धत आहे, मात्र सुरुवात इकडे आपण राईट टू लेफ्ट अशी करतो. लेफ्ट टू राईट करत नाही, राईट टू लेफ्ट अशी करतो. त्यानंतर राईट टू लेफ्ट आन्सर लिहित असताना जो ड्युप्लेक्स आपण कॅल्क्युलेट करतो त्या ड्युप्लेक्स पैकी युनिट्स प्लेस डिजिट असा आन्सर लाईन मध्ये लिहितो आणि हायर प्लेस डिजिट असा कॅरी करतो. आणि त्यानंतर पुढला ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करतो आणि त्या ड्युप्लेक्स मध्ये कॅरीड डिजिट जो असतो तो ऍड करतो. त्यानंतरच मग त्या सम मधला युनिट्स प्लेस डिजिट पुढे आन्सर लाईन मध्ये लिहितो आणि हायर प्लेस डिजिट्स जे असतात ते कॅरी करतो. या पद्धतीने आपण आन्सर लिहितो. अतिशय सोपी पद्धत आहे, हँडी आहे, हँडी आहे, इझी आहे. ओके, तर पुढलं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. हे एक्झाम्पल सॉल्व्ह केला. दुसरं एक्झाम्पल आहे 43. दुसरं एक्झाम्पल काय आहे? 43 चा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे. येस, 43 चा स्क्वेअर. कंपल्सरीली सुरुवात राईट टू लेफ्ट. मग राईट मोस्ट डिजिट काय आहे? 3 आहे. 3 चा स्टेप नंबर 1. लक्षात घ्या, ह्या स्टेप्स लिहिण्याची तुम्हाला गरज नाही, प्रॉपरली कळावं म्हणून या स्टेप्स मी लिहितोय. आणि उद्देश हा की तुम्ही हा व्हिडिओ पाहता पाहता जिथे आवश्यक वाटेल तिथे पॉज करून या स्टेप्स तुम्ही लिहून घ्याल, हा उद्देश आहे यामागे. ओके, सो पहिली स्टेप आहे राईट टू लेफ्ट सुरुवात करायची आहे. पहिला राईट मोस्ट डिजिट युनिट्स प्लेस डिजिट कन्सिडर केलेला आहे. काय आहे तो? 3 आहे. त्या 3 चा ड्युप्लेक्स तुम्ही कॅल्क्युलेट करा. 3 चा ड्युप्लेक्स काय? 3 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 9. 9 जसेच्या तसे लिहायचे आन्सर लाईन मध्ये. त्यानंतर दुसरी स्टेप आहे, जो दुसरा डिजिट आहे तो पहिल्या डिजिटला जॉईन करा. म्हणजे आता तुमच्याकडे 2 डिजिट्स आहेत 43, 2 डिजिट्स नंबर आहे 43. त्याचा ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करा. 2 डिजिट्स नंबरचा ड्युप्लेक्स कसा कॅल्क्युलेट करतो? त्या नंबरचा प्रॉडक्ट आणि त्याची दुप्पट म्हणजे मल्टिप्लाइड बाय 2 विच इज इक्वल टू 2 4 जा 8, 8 3 जा 24. आता मागच्या स्टेप मध्ये तर कुठला कॅरीड डिजिट नव्हता म्हणून
हा जो प्रॉडक्ट आहे त्यापैकी 4 हा आन्सर लाईन मध्ये लिहा आणि हा जो टेन्स प्लेस डिजिट 2 आहे तो कॅरी करा. आता स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 काय आहे? पहा, सेकंड स्टेप मध्ये दोनही डिजिट्स कव्हर झालेले आहे. इन्क्लुजन फेज संपलेली आहे. आता एक्सक्लुजन फेज सुरू. एक्सक्लुजन फेज बिगिन्स. तर जिथून सुरुवात केलेली होती तो डिजिट एक्सक्लूड करा, कॅल्क्युलेशन मधून काढून टाका. आता राहिलेला आहे आपल्याकडे एकच डिजिट, तो म्हणजे 4. एकच डिजिटचा ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करा. 4 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 16. एकाच डिजिटचा ड्युप्लेक्स कसा कॅल्क्युलेट करतो? त्या डिजिटचा स्क्वेअर करतो. किती आलाय? 16. आता मात्र मागच्या स्टेपमध्ये कॅरीड डिजिट होता म्हणून तो कॅरीड डिजिट या 16 मध्ये ऍड करा. झाले 18. 18 मात्र जसेच्या तसे लिहा. 18 मात्र जसेच्या तसे लिहायचे. म्हणजे उत्तर काय आलेलं आहे? 1849. 1849. कशाचा स्क्वेअर आहे हा? दिलेल्या नंबरचा 43 चा स्क्वेअर आहे हा. हे आहे आन्सर. हे आहे आन्सर. ओके, तर पुढलं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आपण. हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. पुढलं एक्झाम्पल आहे 743. थर्ड एक्झाम्पल काय आहे? थर्ड एक्झाम्पल आहे 743 स्क्वेअर्ड इज इक्वल टू. या नंबरमध्ये 3 डिजिट्स आहेत. किती स्टेप्स आपल्याला कराव्या लागतील? 2n-1 म्हणजे किती? 2 into 3. n ला आपण काय मानतो? नंबर ऑफ डिजिट्स इन द गिवन नंबर. -1 इज इक्वल टू 2 3 6 -1 5. आपल्याला 5 स्टेप्स कराव्या लागतील. ठीक आहे. तर पहिली स्टेप राईट साइड कडनं सुरू करायचं आहे. कंपल्सरीली राईट साइड कडनं सुरू करायचं आहे आपल्याला. पहिला डिजिट कुठल्या राईट साइड कडला? 3 आहे. त्याचा ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. ड्युप्लेक्स ऑफ 3 म्हणजे 3 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 9. 9 हा लिहा जसाच्या तसा आन्सर लाईन मध्ये. कुठला कॅरीड डिजिट नाही. स्टेप नंबर 2 काय आहे? स्टेप नंबर 2. आता पहिल्या डिजिटला दुसरा डिजिट जॉईन करा. किती डिजिट्स झालेले आहेत आता? 43. नंबर 43 त्याचा ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करा. 2 into 4 into 3 हा ड्युप्लेक्स आहे. 2 डिजिट्स नंबर्स ड्युप्लेक्स. ओके, सो 2 4 8, 8 3 24. आता या 24 पैकी युनिट्स प्लेस डिजिट 4 जसेच्या तसे लिहा आणि हायर प्लेस डिजिट 2, टेन्स प्लेस डिजिट 2 कॅरी करा. राईट. स्टेप नंबर 3. आता पुढला डिजिट जो आहे तो या पूर्वीच्या 2 डिजिट्सला जॉईन करा. ठीक आहे ना? पुढला डिजिट जो आहे तो पूर्वीच्या 2 डिजिट्सला जॉईन करा. ही इन्क्लुजन फेज आहे. ही इन्क्लुजन फेज या डिजिट पासून सुरू झालेली आहे. पहिल्या स्टेप मध्ये या एकाच डिजिटचा ड्युप्लेक्स काढला. दुसऱ्या स्टेप मध्ये दुसरा जॉईन केला. पहिल्या डिजिटला 2 डिजिट झाले त्याचा ड्युप्लेक्स काढला. तिसऱ्या स्टेपला आता हा जो तिसरा डिजिट आहे तो पूर्वीच्या 2 डिजिट्सला जॉईन करायचा आहे. 3 डिजिटचा ड्युप्लेक्स करायचा आहे. ओके, सो ड्युप्लेक्स ऑफ 43. लक्षात घ्या, आपण एक एक डिजिट इन्क्लूड करत करत जातोय म्हणून याला इन्क्लुजन फेज असं म्हणतात. ही इन्क्लुजन फेज आता या स्टेप मध्ये संपेल कारण 3च डिजिट्स नंबर मध्ये आहेत. त्या तिन्ही डिजिट्सला आपण ऍट ए टाइम एका स्टेप मध्ये ऑपरेट केलेलं आहे. बरोबर आहे? ऑपरेट केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी ड्युप्लेक्स काढलेलं आहे. चला ड्युप्लेक्स काढूया. पहिला आणि तिसरा डिजिट 2 into 7 into 3 प्लस मधला डिजिटचा स्क्वेअर. या प्रॉडक्ट मध्ये मधल्या डिजिटचा स्क्वेअर ऍड करायचा आहे. विच इज इक्वल टू काय येतं उत्तर? 2 7 14, 14 3 42, 42 प्लस 4 स्क्वेअर्ड इज 16 विच इज इक्वल टू 5 and 8. 58 हे उत्तर आलेलं आहे. 743 चा ड्युप्लेक्स किती निघालेला आहे? 58. आता या 58 मध्ये कॅरीड डिजिट 2 ऍड करा. किती होतात? 58 प्लस 2 60. येस. आता या 60 मधला युनिट्स प्लेस डिजिट 0 आन्सर लाईन मध्ये लिहा आणि हा जो 6 आहे तो कॅरी करा. टेन्स प्लेस डिजिट 6 हा कॅरी करा. स्टेप नंबर 4 लक्षात घ्या. लिहत चला, या स्टेप्स लिहत चला. ओके, स्टेप नंबर 4. आता मात्र एक्सक्लुजन फेज सुरू. एक्सक्लुजन फेज सुरू. सुरुवात आपण या राईटमोस्ट डिजिट 3 कडनं केलेली होती. तो आता एक्सक्लूड करा.
आता तुमच्याकडे 2 डिजिट्स आहेत. 2 डिजिट्स नंबर 74, त्याचा ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करा. विच इज इक्वल टू 2 into 7 into 4 विच इज इक्वल टू 2 डिजिट्स जे आहेत त्याचा प्रॉडक्ट आणि त्याची दुप्पट म्हणजे 2 डिजिटचा ड्युप्लेक्स असा काढायचा असतो. काय आहे? 2 7 14, 14 4 56, 56, 14 4 56. आता या 56 मध्ये लक्षात घ्या, हा जो 56 आहे हा 74 चा ड्युप्लेक्स आहे. या 56 मध्ये कॅरीड डिजिट 6 जो आहे तो ऍड करायचा आहे. 56 प्लस 6 62. या 62 पैकी युनिट्स प्लेस डिजिट 2 लिहा आणि टेन्स प्लेस डिजिट 6 कॅरी करा. बरोबर. आता स्टेप नंबर 5. स्टेप नंबर 5 काय आहे? स्टेप नंबर 5, आता हा ही डिजिट म्हणजे 4 हा एक्सक्लूड करा. आता तुमच्याकडे एकच डिजिट आहे, 7 आहे. ही लास्ट स्टेप आहे. लास्ट स्टेप मध्ये एकच डिजिट, म्हणून एका डिजिटचा ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करा. एका डिजिटचा ड्युप्लेक्स कसा कॅल्क्युलेट करतो? त्याचा आपण स्क्वेअर करतो. 7 स्क्वेअर्ड किती? 49. 49 जसाच्या तसा लिहिण्याची घाई करायची नाही. पहा, मागच्या लेसन मध्ये सांगितलेलं होतं अलर्टनेस कायम ठेवायचा आहे. अलर्टनेस कायम ठेवायचा आहे. हे लॉजिक तर आहेच, या ज्या स्टेप्स आहे हे तर लॉजिक आहेच, पण अलर्टनेस पण कायम ठेवायचा आहे. 49 जसाच्या तसा लिहायचा नाहीये. 6 ऍड करायचं आहे. कॅरी डिजिट 6 ऍड करायचं आहे. किती येतं उत्तर? 55. आता मात्र हे 55 जसेच्या तसे लिहा. 49 प्लस 6 55. 55 जसेच्या तसे लिहा. बरोबर. ही शेवटची स्टेप होती, म्हणून ही जी सम आहे ही जशीच्या तशी लिहिली. ओके. आता फायनल आन्सर लिहिण्याची वेळ आहे. 743 चा स्क्वेअर किती? 5,52,000, 5,52,049. हे उत्तर आहे. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल. हे एक्झाम्पल सोडवलं आपण. आता नेक्स्ट एक्झाम्पल 815. नेक्स्ट एक्झाम्पल 815. फोर्थ एक्झाम्पल 815 चा स्क्वेअर. 815 चा स्क्वेअर करूया. 3 डिजिट्स नंबर. सुरुवात आपल्याला करायची आहे नेहमीप्रमाणे राईट साइडनी, कारण आपल्याला सिंगल लाईन मध्ये उत्तर लिहायचंय, डायरेक्ट आन्सर लिहायचंय. स्टेप नंबर 1 काय आहे? स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 आहे राईट साइड कडनं सुरुवात करून हा जो राईट मोस्ट डिजिट आहे तो विचारात घ्यायचा, कन्सिडर करायचा आणि त्याचा ड्युप्लेक्स काढायचा. सिंगल डिजिटचा ड्युप्लेक्स. सिंगल डिजिटचा ड्युप्लेक्स म्हणजे त्याचा स्क्वेअर, म्हणजे इथे 25. 5 स्क्वेअर्ड इज 25. 5 लिहायचा, युनिट्स प्लेस डिजिट 5 लिहायचा आणि टेन्स प्लेस डिजिट 2 कॅरी करायचा. त्यानंतर स्टेप नंबर 2. दुसरा जो डिजिट आहे 1, टेन्स प्लेस डिजिट 1, आता तो प्रिव्हियस डिजिट 5 ला जॉईन करायचा. म्हणजे आता आपल्याकडे 2 डिजिट्स आहेत, 2 डिजिट्स आहेत, 15, 1 and 5. त्याचा ड्युप्लेक्स करायचा आहे. 15 चा ड्युप्लेक्स करा. 2 डिजिट्स नंबरचा ड्युप्लेक्स आपण कसा करतो? 2 into 1 into 5 म्हणजे त्या 2 डिजिटचा प्रॉडक्ट आणि त्याची ट्वाइस इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 5 जा 10 आणि 10 मध्ये हा कॅरीड डिजिट ऍड करायचा. झाले 12. या 12 पैकी 2 आन्सर लाईन मध्ये लिहायचा आणि हा जो 1 आहे तो कॅरी करायचा. स्टेप नंबर 3. पुढला जो डिजिट आहे 8 तो प्रिव्हियस 2 डिजिट्सला, पूर्वीच्या 2 डिजिट्सला जॉईन करायचा. पुढला अंक 8 तो पूर्वीच्या 2 अंकांना 1 आणि 5 ला जॉईन करायचा. आणि आता आपल्याकडे किती आहे? 8, 1 आणि 5 म्हणजे 815. 815 त्याचा ड्युप्लेक्स करायचा. ड्युप्लेक्स ऑफ 815. 3 डिजिट्स ड्युप्लेक्स कसा काढतो आपण? पहिला आणि तिसरा डिजिट त्याचा गुणाकार करतो आणि त्याची दुप्पट घेतो, म्हणजे 2 into 8 into 5 प्लस मधला जो डिजिट आहे त्याचा स्क्वेअर करतो आणि तो ऍड करतो, तो मिळवतो. How do we calculate the duplex of 3 digits number? We consider first and third digit.
right? We consider first and third digit and we take the product of those two digits and multiply it by 2, and to that product we add middle digit square. Okay, so in this way we calculate duplex of 3 digits. बरोबर? आता पुढे कॅल्क्युलेट करा. 2 8 जा 16, 16 5 जा 80 plus 1 squared 1 is equal to 81 is equal to 81. 81 आहे डुप्लेक्स 815 चा. आता त्या 81 मध्ये हा जो कॅरीड डिजिट आहे तो ऍड करा. किती मिळतील तुम्हाला? 82. या 82 पैकी 2 जो आहे युनिट्स प्लेस डिजिट 2 हा आन्सर लाईन मध्ये लिहायचा आणि टेन्स प्लेस डिजिट 8 हा कॅरी करायचा. आता स्टेप नंबर 4, चौथी स्टेप. या तिसऱ्या स्टेप मध्ये इन्क्लुजन फेज संपलेली आहे. आता एक्सक्लुजन फेज सुरू. एक्सक्लुजन फेज मध्ये ज्या डिजिट कडनं आपण सुरुवात केलेली आहे तो डिजिट किंवा त्या डिजिट पासून एक एक डिजिट 1 बाय 1 सोडत जातो. आपण कॅल्क्युलेशन मधून सोडत जातो, एक्सक्लूड करत जातो. तर आता 5 ला या फोर्थ स्टेप मध्ये या पहिल्या डिजिटला एक्सक्लूड करायचं आहे, सोडून द्यायचं आहे. कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचं नाहीये, विचारात घ्यायचं नाहीये. आता हे 2 डिजिट्स, या 2 डिजिटचा ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करा. ड्युप्लेक्स ऑफ 81 is equal to 2 into 8 into 1 which is equal to 2 8 जा 16, 16 1 जा 16. या 16 मध्ये 8 ऍड करा. किती झाले? 24. पहा, 16 लिहिल्याबरोबर लगेचच तो इकडे लिहिण्याची घाई करायची नाही. हे फास्ट कॅल्क्युलेशन आहे आणि माझा अनुभव आहे की बरेचसे विद्यार्थी ती चूक करतात. फास्ट करण्याच्या नादात, भरभर करण्याच्या नादात हे कॅरीड डिजिट ऍड न करता तो प्रॉडक्ट लिहून घेतात. तसं करायचं नाही आपल्याला. शांतपणे विचार करून कुठला कॅरीड डिजिट आहे का हे पहिले पाहून घ्यायचं आणि मग त्या प्रॉडक्ट मध्ये तो कॅरीड डिजिट किंवा कॅरीड नंबर ऍड करायचा. मगच ही जी फायनल सम असते ती विचारात घ्यायची म्हणजे त्याचा युनिट्स प्लेस जो आहे तो लिहायचा आणि टेन्स प्लेस डिजिट जो आहे तो कॅरी करायचा. बरोबर आहे? आता स्टेप नंबर 5. स्टेप नंबर 5 काय आहे? स्टेप नंबर 5. आता या स्टेप नंबर 5 मध्ये, लास्ट स्टेप मध्ये, सेकंड डिजिट फ्रॉम राईट साइड कडनं दुसराही डिजिट कॅल्क्युलेशन मधून सोडून द्या. आता राहिला एकच डिजिट, तो म्हणजे 8. त्याचा ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करा. किती येतो? सिंगल डिजिट ड्युप्लेक्स किती आहे? त्या डिजिटचा स्क्वेअर करतो आपण. किती आलेलं या ठिकाणी? 8 चा स्क्वेअर म्हणजे 64, 64. आता या 64 मध्ये कॅरी केलेला जो डिजिट आहे 2 तो ऍड करायचा आहे. 64 प्लस 2 66. आता मात्र हे 66 जसेच्या तसे आन्सर लाईन मध्ये लिहा. जसेच्या तसे लिहा, कारण इथे आपलं ड्युप्लेक्स कॅल्क्युलेशन जे आहे ते संपलेलं आहे. बरोबर? हा शेवटचा ड्युप्लेक्स होता. ते ड्युप्लेक्स कॅल्क्युलेशन पण संपलं आणि शेवटची स्टेप सुद्धा झाली, संपली. त्यामुळे जसंच्या तसं लिहायचं. हे उत्तर निघालेलं आहे. बरोबर? आता फायनल आन्सर लिहूया आपण. फायनल आन्सर लिहित असताना हे जे कॅरीड डिजिट्स आहे त्यांना नजरअंदाज करा, निग्लेक्ट करा. 6 6 4 2 2 5 म्हणजे 6,64,225. हा 815 चा स्क्वेअर आहे. इतका मोठा नंबर मित्रांनो, लक्षात घ्या. हा काही छोटा नंबर नाही आहे. स्क्वेअरचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी हा छोटा नंबर नाही आहे. तरी पण आपल्याला कुठेही तो ताण आणि तणाव जाणवला नाही. हे महत्व आहे. या द्वंद्वयोग नावाचं सूत्र आहे. या सूत्राचा वापर करून आपण हे उत्तर काढतो. हे महत्व आहे या द्वंद्वयोग नावाच्या सूत्राचं. ऊर्ध्वतिर्यगभ्याम ध्वजांकम द्वंद्वयोग सोपान्त्यद्वयमन्त्यम. त्यानंतर वेष्टनम सोपान्त्यद्वयमन्त्यम या सूत्रांना आपण पुढे वापरणार आहोत. पण हे अतिशय सुंदर सूत्र आहे. तुमचं या सूत्रांचा युसेज, या सूत्रांची प्रॅक्टिस डेफिनेटली, मला खात्री आहे की एखाद्या विद्यार्थ्यामधलं मॅथमॅटिकल टॅलेंट वाढवणारे हे सूत्र आहे. ओके, सो शेवटचं उदाहरण आपण करूया. हे उदाहरण झालं आपलं. शेवटचं उदाहरण आहे 639, 639. फिफ्थ एक्झाम्पल काय आहे? 639.
फिफ्थ एक्झाम्पल काय आहे, 639चा स्क्वेअर करायचा आहे. तर स्टेप नंबर 1, पहिली स्टेप, सुरुवात आपल्याला करायची आहे राईट टू लेफ्ट. राईट टू लेफ्ट, पहिला डिजिट कन्सिडर करा. पहिला डिजिट आहे 9, त्याचा ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करा, म्हणजे त्याचा स्क्वेअर कॅल्क्युलेट करा. उत्तर आहे 81. 9 स्क्वेअर्ड इज 81. 81 पैकी 1 आन्सर लाईन मध्ये लिहा आणि टेन्स प्लेस डिजिट 8 कॅरी करा. स्टेप नंबर 2, काय आहे स्टेप नंबर 2? पुढला जो डिजिट आहे टेन्स प्लेस डिजिट तो युनिट्स प्लेस डिजिटला जॉईन करा. आता आपल्याकडे 2 डिजिट्स आहेत, त्या 2 डिजिटचा ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करा. 3 and 9, 39चा ड्युप्लेक्स. काय होतो ड्युप्लेक्स 3 and 9चा? काय होतो ड्युप्लेक्स 39चा? 2 into 3 into 9 which is equal to किती? 2 3 जा 6, 6 9 जा 6 9 54. 54 मध्ये कॅरीड डिजिट ऍड करा. किती आले? 54 प्लस 8 किती? 62. या 62 पैकी 2 युनिट्स प्लेस डिजिट 2 आन्सर लाईन मध्ये लिहा आणि टेन्स प्लेस डिजिट 6 कॅरी करा. स्टेप नंबर 3, पुढला जो डिजिट आहे हंड्रेड्स प्लेस डिजिट 6 हा पूर्वीच्या 2 डिजिट्सला जॉईन करा, प्रिव्हियस 2 डिजिट्सला जॉईन करा. आता आपल्याकडे 3 डिजिट्स आहेत 639. द नंबर 639, त्याचा ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करा, विच इज इक्वल टू 2 into 6 into 9. पहिला आणि शेवटचा डिजिट विचारात घ्यायचा. 2 डिजिट्स होतात, मग त्या 2 डिजिटचा ड्युप्लेक्स पहिले कॅल्क्युलेट करायचा. 2 डिजिटचा ड्युप्लेक्स आपण कसा कॅल्क्युलेट करतो? त्या 2 डिजिटचा प्रॉडक्ट आणि त्याची दुप्पट. बरोबर. आता यामध्ये मधला जो डिजिट आहे 3 त्याचा स्क्वेअर ऍड करा, म्हणजे किती येतं? 2 6 जा 12, 12 9 जा 108. 108. या 108 मध्ये 3 स्क्वेअर्ड म्हणजे 9 ऍड करा, म्हणजे किती येतं उत्तर? 108 प्लस 9 117 म्हणजे 117. या 117 मध्ये कॅरीड डिजिट 6 जो आहे तो ऍड करायचा आहे, म्हणजे किती येतं उत्तर? 123. या 123 पैकी 3 हा आन्सर लाईन मध्ये लिहायचा आणि 12 जे आहेत ते कॅरी करायचे, म्हणजे 12 कॅरी करायचा. 2 डिजिट्स 1 and 2 कॅरी करायचे. ओके. स्टेप नंबर 4. आता मात्र या थर्ड स्टेपमध्ये तिन्ही डिजिट्स आपण कव्हर केले, म्हणजे इन्क्लुजन फेज संपलेली आहे. आता एक्सक्लुजन फेज बिगिन्स. एक्सक्लुजन फेज सुरू होतीये. राईटमोस्ट डिजिट सोडून द्यायचा, एक्सक्लूड करायचा आणि फक्त हे 2 डिजिट्स कन्सिडर करायचे. 2 डिजिट्स म्हणजे 6 and 3, 63. त्याचा ड्युप्लेक्स काढायचा. त्याचा ड्युप्लेक्स काढूया, म्हणजे कॅल्क्युलेट करूया. 2 डिजिट्स ड्युप्लेक्स 2 into 6 into 3 which is equal to 2 6 जा 12, 12 3 जा 36, 12 3 36. 36 मध्ये हे जे 12 आहेत हे मिळवायचे. ऍड 12 टू दिस 36. किती येतं उत्तर? 3 plus 1 4, 6 plus 2 8. येस. या 48 पैकी युनिट्स प्लेस डिजिट 8 आन्सर लाईन मध्ये लिहायचे आणि 4 टेन्स प्लेस डिजिट 4 कॅरी करायचे. ओके. फिफ्थ स्टेप. आता 5वी स्टेप. काय आहे 5वी स्टेप? फिफ्थ स्टेप, शेवटची स्टेप. आता दुसराही डिजिट एक्सक्लूड करायचा आणि आता कन्सिडर हा एकच डिजिट करायचा. 6 एकच राहिलेला आहे, एकच डिजिट कन्सिडर करायचा, त्याचा ड्युप्लेक्स काढायचा, त्याचा ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करायचा. ड्युप्लेक्स कॅल्क्युलेट करा. सिंगल डिजिटचा ड्युप्लेक्स म्हणजे त्या डिजिटचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 36. पण घाई करू नका, जसेच्या तसे लिहू नका. हा कॅरीड डिजिट आहे. 36 मध्ये या ड्युप्लेक्स मध्ये कॅरीड डिजिट ऍड करा. किती येतं उत्तर? 40. आता मात्र हे जे 40 आहे हे जसेच्या तसे लिहा. येस. संपलं आपलं कॅल्क्युलेशन. उत्तर काय निघालेलं आहे? 40 83 to 1 म्हणजे 4,08,321. आता हे फायनल आन्सर लिहून घेऊ आपण. 639. 639चा स्क्वेअर किती आलेला आहे? 40 83 40 83 and 2 1. आता याला बीजांक पद्धतीने चेक करू. 639चा स्क्वेअर याचा बीजांक. सगळ्यात पहिले या बेसचा बीजांक काढूया. 9 एक्सक्लूड करा. 6 plus 3 9 येतात, तोही एक्सक्लूड करा.
म्हणजे 0चा स्क्वेअर म्हणजे 0च बीजांक, या लेफ्ट हँड साईडचा बीजांक हा 0 आलेला आहे. कन्फ्युजन आहे का काही? 0 कसा आलेला आहे? लक्षात घ्या, 6 + 3 9 सोडून दिले, 9 सोडून दिले म्हणजे एक्सक्लूड केले. आता राहिले किती? 0. त्या 0चा स्क्वेअर केला म्हणजे 0चा स्क्वेअर 0च, म्हणून याचा बीजांक, या 639चा स्क्वेअरचा बीजांक हा 0 आलेला आहे. आता याचा बीजांक काढूया. 1 8 सोडून देऊ, 4 3 2 सोडून देऊ म्हणजे एक्सक्लूड करू, कारण 8 + 1 9 होतात, 4 + 3 7, 7 + 2 9 होतात. आता राहिला 0 0 0 आहे बीजांक या लेफ्ट हँड साईडचा म्हणजे उत्तराचा. दोन्ही पण साईडचा बीजांक सारखा आहे म्हणजे आपलं हे उत्तर अगदी करेक्ट आहे. तर मित्रांनो, ड्युप्लेक्सेस वापरून, द्वंद्वयोग हे सूत्र वापरून आपण दिलेला कुठल्याही नंबरचा स्क्वेअर अगदी रमत गमत करू शकतो, सोप्या पद्धतीने करू शकतो. ओके, सो भरपूर प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस कशी कराल? लक्षात घ्या, कॅल्क्युलेटर तुमच्या जवळ ठेवा, नाहीतर बीजांक मेथड तर आहेच, पण फार वेळ घालवायचा नसेल तर कॅल्क्युलेटर सोबत ठेवा. कुठलाही नंबर घ्या, तुमच्या मताने कुठलाही 3 डिजिट्स नंबर घ्या. या कोर्समध्ये आपण 3 डिजिट्स पर्यंतचेच नंबरचे स्क्वेअर कॅल्क्युलेट करायला शिकलेलो आहोत, म्हणून 3 डिजिट्स असणाऱ्या नंबरचे स्क्वेअर करण्याची भरपूर प्रॅक्टिस करा. कुठलेही 3 डिजिट्स नंबर घ्या आणि त्याचा स्क्वेअर या पद्धतीने करा आणि आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे कॅल्क्युलेटरवरती चेक करा, नाहीतर मग बीजांक पद्धत वापरून चेक करा. बरोबर? तर पुढल्या व्हिडिओमध्ये पुढला टॉपिक पाहू.